नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदयमधला पाठ क्रमांक 7 गणितीय पदावलींचे सरलीकरण त्यातला हा स्वाध्याय आहे 7.2. या अगोदर आपण 7.1 वरचा सुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला तो सुद्धा पाहण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये डायरेक्ट आता लिंक डिस्प्ले होत असेल, तुम्ही तिथे टच करून त्या व्हिडिओवर जाऊ शकता. आता 7.2 मध्ये सुद्धा 10 उदाहरणं आहेत. आपण सगळी उदाहरणं घेणार आहोत आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आपण ती करणार आहोत. पहिलं उदाहरण घेऊ. 4, 9, 16 या रचनेचे पुढील 3 अंक आहेत. आता 20, 24, 28, 23, 30, 37, 25, 36, 49 आणि 25, 35, 45 या 3 संख्याकडे जर पाहिलं तर सहज लक्षात येतं हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. वर्गसंख्या आहेत. इथं वर्गसंख्या नाहीत, इथं वर्गसंख्या नाहीत, इथं वर्गसंख्या आहेत, इथं पण वर्गसंख्या नाहीत. मग हा कितीचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे आणि 7चा वर्ग आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक सी 2, 3, 4, 5, 6, 7ची वर्गसंख्या येतील. ही जी रचना आहे त्याच्या पुढं 25, 36 आणि 49 हे या 3 संख्या असतील. म्हणून या पहिल्या उदाहरणाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता दुसरं उदाहरण पाहू. पुढील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या सांगा. आता इथं त्रिकोण दिसत आहेत आणि या त्रिकोणात काही सिक्वेन्सनं म्हणजे या ज्या संख्या आहेत या प्रत्येक संख्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे अशा पद्धतीने त्यांची रचना मांडणी केलेली आहे. मात्र या शेवटच्या त्रिकोणामध्ये प्रश्नचिन्ह आहे. तिथं काय येतंय? बरं, तिथं काय येतंय हे आपल्याला या मागील 3 त्रिकोणाची जी रचना आहे त्या रचनेच्या आधारित तिची रचना करायची अंकांची आणि त्या ठिकाणी काय येतंय याचा शोध लावायचा आहे. आता पहा 3, 2, 4, 4 म्हणजेच 3च्या नंतर 4, 15च्या नंतर म्हणजे काही संबंध नाही. समजा 4, 4 आहे, 3, 2, 6, 2, 4, 8 असंही काही लक्षात येत नाही. मग काय असेल तर कोणाची बेरीज 3 मधून 2 गेले 1 राहिली म्हणजे 3 वजा 2 बरोबर 1 आणि गुणिले 4, 4 1 4. इथं 15 वजा 13 बरोबर 15 मधून 13 गेले 2 गुणिले खालची संख्या 3, 3 दोन्ही 6 संदर्भ लागतोय आपल्याला या ठिकाणी. 17 वजा 13 बरोबर 4 गुणिले 2, 4 दोन्ही 8. मग त्या बाजूला 12 वजा 10 बरोबर 2 गुणिले 2 बेदोन्ही 4 येईल. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जाग्यावर या ठिकाणी काय असायला पाहिजे तर 4 असायला पाहिजे. म्हणजे आपल्या काय लक्षात आलं, या संख्येतून ही संख्या वजा केली आणि जी वजाबाकी येते तिला या पायाच्या ठिकाणी जी संख्या आहे त्रिकोणाच्या त्या संख्येनं गुणाकार केला. म्हणजे 3 मधून 2 गेले 1 आले, 4 1 4, 15तून 13 गेले 2 आले, 3 दोन्ही 6, 17तून 13 गेले 4 राहिले, 4 दोन्ही 8. तसंच आपण या त्रिकोणात सुद्धा करता येईल आपल्याला. म्हणजे 12 मधून 10 गेले 2 राहिले बेदोन्ही 4. आणि आपण इथं विचारात पडतो की नाही हे 4 उत्तर नसेल, 4 तर इथं पहिल्या सुरूच आहे, डबल कसं काय येईल? परंतु त्या दृष्टीनं त्या गणिताचा आपण विचार केला पाहिजे. आता यानंतर तिसरं उदाहरण आपण बघणार आहोत. आता तिसरं उदाहरण आहे 4, 17, 11, 18, 29 या मालिकेतील पुढचे पद आहे म्हणजे काय असेल. आता आपण मूळ संख्याचा विचार केला 17, 11 मूळ संख्या एक, परंतु या 2 संयुक्त संख्या आहेत म्हणजे तसा काही संदर्भ लागत नाही. मग काय असू शकतं तर एक मिनिट, इथं 7 आहे, माझ्याकडनं लिहिताना चूक झाली. आता पहा याच्याकडं बारकाईनं पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की आता इथं अनुक्रमांक योगायोगानं 3 आला आहे, परंतु ही मागची संख्या 4, 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 7 आणि 4 11, 11 आणि 18 29. मग 29 आणि 18 जर केलं तर 9 8 17, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 म्हणजे 47 ही संख्या येते. पर्याय क्रमांक 1. या संख्या मालिकेत काहीतरी एक संबंध असतो आणि तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. इथं सहज आता मी हा अनुक्रमांक आहे, तिसरं उदाहरण आहे आपलं. हे 3 गणितामधला 3 नाही आहे, परंतु 4च्या अगोदरच 3 असतं. मग 3 आणि 4 7 होतं हे लक्षात आलं. 4 आणि 7 11 होतं, 7 11 आणि 18 29 होतं. तर 29 आणि 18 मग काय होईल 47 होईल. पर्याय क्रमांक ए. याच्यानंतर आपण आता चौथ्या उदाहरणाकडे जाऊया. आता चौथं उदाहरण आहे 10 गुणिले 10 अधिक हा एक मोठा म्हणजे कंस आहे, चौकोनी कंस मध्ये त्याच्यात 400 भागिले
त्याच्यानंतर हा दुसरा कंस आहे, महिरपी कंस म्हणतात त्याला. 100 वजा एक साधा छोटा कंस आहे 50 वजा 3 गुणिले 10. आता आपल्याला या कंसापासून सोडत सगळ्यात आतल्या कंसापासून बाहेरच्या कंसापर्यंत यायचे. याला बाकीच्याला काही करायचं नाही. मग हे जे आहे 3 गुणिले 10. आता या ठिकाणी मी लिहितो 50 वजा 3 10 30, म्हणजेच मध्ये काय येईल 20. 100 वजा 20 आता हे 400 भागिले पहा. त्याच्यानंतर हा कंस आहे आणि 10 गुणिले 10 10 10 100 अधिक. आता पहा, आता हे 20चा हा कंस काढून टाकू आपण, काय आवश्यकता नाही. 100 मधून 20 कमी करायचे, किती राहतात 80 राहतात. मग हे 100 अधिक हा मोठा कंस 400 भागिले 100 मधून 20 गेले 80 आणि हा कंस. आता एक कंस आतला कटून गेला. मग 100 अधिक 400 भागिले 80, 400 भागिले 80 हा भागाकार अगोदर करू आपण. 4 1 4 8 1 8 8 5 40, म्हणजे 100 अधिक 5. एक एक पायरी आपण करत आलो. बरोबर उत्तर आलं 105. पर्याय क्रमांक डी हा आहे. हे असं पाहिल्यानंतर गणित वाटतं की ह्याच्यामध्ये किती कॅल्क्युलेशन असतील, किती किचकटपणा असेल, परंतु काही नाही. सरळ पहिली पायरी काय केलं तर 3 10 30 केलं. 50 मधून 30 गेले 20 राहिले. 100 मधून 20 गेले 80 राहिले. 400 ला 80 न भागलं, 1 1 0 काटलं, 8 5 40 5 आलं आणि 100 मध्ये 5 मिळवलं. इतकं सरळ साधं सोपं हे गणित आहे. त्याच्यानंतर आता 5वं उदाहरण घेऊ आपण. आता हे 5वं उदाहरण पाहू. हे उदाहरण इतकं मोठं आहे की ह्याला वाचण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ सोडवण्यासाठी लागतो. पहा, एका राजमार्गावरील म्हणजे एक हायवे आहे हा. अ आणि ई या दोन शहरामधील अंतर 220 किलोमीटर आहे. ब या ठिकाणी हॉटेल आहे. अ ते ई हे जे अंतर आहे, अ ते ई हे किती आहे, एकूण अंतर आहे 220 किलोमीटर एवढं. ब या ठिकाणी काय आहे, हॉटेल आहे. बरं. ड या ठिकाणी दवाखाना आहे, दवाखाना. ठीक. जर ब या ठिकाणी एखाद्या वाहनास अपघात झाला तर वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी त्याला किती अंतर जावे लागेल, म्हणजे हे अंतर किती असेल, हे अंतर किती असेल. आता हे 220 किलोमीटर अंतर दिले आणि याच्यावर रेषा ओढून दिले, त्याचा काही संबंध आहे का आपण बघू. हे भाग किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22, म्हणजेच 220 किलोमीटर अंतर हे 22 समान भागामध्ये विभागलेलं आहे. म्हणजेच हा एक भाग कितीचा आहे आपण काढू शकतो. 220 भागिले 22 भाग आहेत ना, तर 22 1 22 22 1 22 22 0 0, म्हणजे 10 किलोमीटरचा एक भाग आहे. हा एक भाग म्हणजे 10 किमी एक भाग. मग ब या ठिकाणी माणसाला काय झालं की अपघात झाला, एखाद्या वाहनाचा अपघात झाला, त्याला वैद्यकीय मदत मिळवायची म्हणजे हॉटेलमध्ये नेणार आहेत का इथल्या इथं आपण नाही. अपघात झाल्यावर माणसाला आपण डॉक्टरकडे नेतो आणि दवाखाना कुठं आहे तर ड या ठिकाणी. मग हे 10 किलोमीटरचे किती गॅप आहेत मध्ये मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे 10 किलोमीटरचे 12 भाग आहेत. 12 10 120 किलोमीटर अंतर काय करावं लागेल, जावे लागेल. पर्याय क्रमांक सी. म्हणजे या ठिकाणी अपघात झालेल्या माणसाला दवाखान्यात जाण्यासाठी 120 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागेल. हा इतकं सोपं गणित आहे. मी म्हटलं होतं ना, हे दिसायला इतकं अवघड दिसतंय, त्यापेक्षा सोपं आहे. पर्याय क्रमांक सी. याच्यानंतर आपण 6वं उदाहरण घेऊया. 6वं उदाहरण आहे 12 15 19 24 30 या मालिकेतील पुढील पद कोणते. मी आता आपण 1-2 म्हणजे अशा संख्या मालिका पाहिलेल्या आहेत. मी म्हटलं होतं की काही ना काही प्रत्येक मागच्या आकड्याचा पुढील आकड्याशी काहीतरी संबंध असतो.
आता इथं पहा 12 अधिक 3 केलं 15 व्हायले, 15 अधिक 4 केलं 19 व्हायले, 19 अधिक 5 केलं 24 व्हायले, 24 अधिक 6 केलं 30 व्हायले, 30 अधिक 7 करू आपण, 3 4 5 6 7 मिळू. पर्याय क्रमांक सी 37 हे उत्तर येते. पहा किती लवकर आपल्याला हे सापडलेलं आहे. तर एक एकनं काय झालं, प्रत्येक संख्या ही वाढत गेली. त्यामुळं इथं 3 मिळवले, इथं 4 मिळवले, 5 मिळवले, 6 मिळवले, आता आपल्याला 7 मिळवून 37 ही संख्या या संख्या मालिकेमध्ये फिट बसते, ती मिळते. आता आपण 7वं उदाहरण घेऊया. आता 7वं उदाहरण थोडंसं वेगळं आहे. पहा, आगकाड्यांनी बनवलेल्या पुढील आकृतिबंधाचे निरीक्षण करा. आता या काडीपेटीतल्या काडीपासून त्रिकोण बनवलेत. मग एक त्रिकोण बनवायला 3 काड्या लागल्या, 2 त्रिकोण बनवायला काय झालं, म्हणजे एकाला एक चिटकून आहे ती एक काडी सामायिक वापरल्या, 5 काड्या लागल्या. 3 त्रिकोण बनवायला 7 काड्या लागल्या, 4 त्रिकोण बनवायला 9 काड्या लागल्या. तर 10 त्रिकोण बनवण्यासाठी किती काड्या लागतील असे तुम्हाला वाटते? एक लक्षात घ्या, आत्ता याच्या अगोदर आपण जो आकृतिबंध लक्षात घेतला होता तसंच हे सुद्धा आहे. म्हणजे त्रिकोणाच्या संख्येपेक्षा काड्यांची संख्या काय होते, त्याच्या म्हणजे काय होते, दुप्पटपेक्षा 1ने वाढते. पहा इथं एक त्रिकोण 1 गुणिले 2 आणि अधिक 1 3, 2 त्रिकोण बेदुनी 4 आणि 1 5, 3 त्रिकोण 3 दुनी 6 आणि 1 7, 4 त्रिकोण 4 दुनी 8 आणि 1 9. मग 10 त्रिकोण 10 दुनी 20 अधिक 1, 10 गुणिले 2 10 दुनी 20 अधिक 1 म्हणजेच काय होतं, तर 21 काड्या लागतात. याचा संबंध जर आपण बघितला, लक्षात घेतलं, तर या त्रिकोणाच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 1 काडी जास्त लागते. आणि तुम्ही असा आकृतिबंध काढून जरी बघितला, 10 त्रिकोण तयार केले, आता इथं 4 आहेत, असेच त्रिकोण पुढं काढले तर सुद्धा आपल्याला 21 काड्या लागतात. हे सुद्धा या ठिकाणी लक्षात येऊन जातं. एक सहज तुम्हाला एक लक्षात येण्यासाठी आपण एकदा काढून बघू. या सिक्वेन्सनं तर आपण केलेलं आहे, परंतु 10 आहेत म्हणून आपण काढू शकतो. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 त्रिकोण झाले. आता पुढच्या रेषा मी मोडून टाकल्या. पहा, पहिला त्रिकोण, दुसरा त्रिकोण, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10 त्रिकोण झाले. आता रेषा मोजू आपण. रेषा मोजत असताना आतल्या रेषा मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 रेषा लागलेल्या आहेत. म्हणजेच 21 काड्या या 10 त्रिकोणाला लागतात. अशा पद्धतीनं म्हणजे हे उत्तर इथंच मिळालं आहे आपल्याला, परंतु एक 10 संख्या आहे, 10 आहे म्हणून आपण काढलं. ती जर जास्त असेल तर आपल्याला काढता आलं असतं का, तर ते अशक्य होतं. म्हणून मग ते याच पद्धतीनं मागच्या आणि पुढच्या संख्यांचा सहसंबंध आकृतिबंध लक्षात घेऊन आपल्याला काढावे लागले असते. आता याच्यानंतर 8वं उदाहरण पाहू. अजून 2-3 उदाहरणं राहिलेली आहेत. आता या ठिकाणी 8वं उदाहरण बघू आपण. 243 गुणिले 3 गुणिले 2चा वर्ग गुणिले 5चा वर्ग गुणिले 0 गुणिले 4 या गुणाकाराची किंमत मोठमोठे आकडे दिलेले आहे. पहा, इथं जर बारकाईनं पाहिलं आपण, हे 2चा वर्ग म्हणजे 2 2 वेळा, 2 गुणिले 2, 5चा वर्ग म्हणजे ते 2 वेळा, 5 गुणिले 5. परंतु इथं गुणिले 0 आहे. एक लक्षात घ्यायचं की हे कशानं जरी 0ला गुणलं किंवा 0नं कोणत्याही संख्येला जर गुणाकार केला तर एवढ्याचं उत्तर इथं काय आलं, गुणिले 0 असल्यामुळे 0 गुणिले 4 हे पुढचं 4, ह्याचं सुद्धा उत्तर 0 आलं. म्हणून इतके मोठे कॅल्क्युलेशन काही करीत बसायचं नाही. सरळ गुणाकारात 0, फक्त एक लक्ष करायचं, मात्र मध्ये कुठं बेरजेचं चिन्ह आहे का, वजाबाकीचं चिन्ह आहे का, ते जर नसेल, आपण काळजीपूर्वक पाहिलं की सरळ याचा पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे. आणि 4थ्या नंबरचं हे उदाहरण म्हणजे उत्तर आलेलं आहे. 0नं कोणत्याही संख्येला गुणलं की आपला रूल आहे, आपला नियम आहे की कोणत्याही संख्येला 0नं गुणलं की उत्तर 0 येतं. कोणत्याही संख्येने 1ला किंवा 1ने कोणत्याही संख्येला गुणलं की उत्तर तीच संख्या येतं. तर ही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता आपण 9वं उदाहरण घेऊया. 9वं उदाहरण आहे आता. जर x/25 बरोबर 196/x असेल तर x बरोबर काय आहे? पर्याय दिलेले A 56, B 70, C 84 आणि D 42. इथं उत्तराचा एक संकेत दिलेला आहे की प्रश्नामध्येच जर समीकरणाच्या दोन्ही बाजूला 25x ने गुणाकार केला तर
मी म्हणतो तेही न करता आपण पहा 25 बरोबर 196/x. आपण यांचा बरोबर चिन्ह असल्यानंतर तिरपा गुणाकार करू शकतो, तिरकस गुणाकार करू शकतो. बघा x गुणिले x बरोबर 25 गुणिले 196. इतकं सोपं आहे. याचा गुणाकार, याचा गुणाकार, बरोबर चिन्ह मध्ये जशास तसं. पहा ही पद्धत. आता मी x गुणिले x ठेवलं, 25ला काय केलं 5 गुणिले 5 केलं, कारण तो 5चा वर्ग आहे, गुणिले 196 14चा वर्ग आहे, 14 गुणिले 14. मग यालाच मी असं मांडलं x गुणिले x बरोबर 5 गुणिले 14 गुणिले 5 गुणिले 14. आता दोन्हीपैकी हा x घेतच्या ही किंमत आहे आणि ह्या x ची ही किंमत आहे. x गुणिले x म्हणजे सारख्याच संख्या आहेत, म्हणजेच x बरोबर 5 गुणिले 14 म्हणजे 14 पंचे 70 उत्तर येतं. पर्याय क्रमांक बी. पहा अगदी सोप्या पद्धतीनं आपण इकडे गेलेलो आहोत, काहीच किचकट ठेवलं नाही या उदाहरणात. मग हे वर्ग काढणे, वर्गमूळ काढणे, ते आपल्याला तेवढ्या खोलात जायचंच नाही. सरळ हे 14 एक लक्षात घ्या, 25 पर्यंतचे 30 पर्यंतचे वर्गमूळ आपल्याला पाठ असले पाहिजेत, म्हणजे उदाहरणं सोडवणं सोपं होतं. याच्यानंतर आपण आता शेवटचं उदाहरण पाहणार आहोत, 10वं उदाहरण. आता 10वं आणि शेवटचं उदाहरण पाहणार आहोत. 6a गुणिले 8 बरोबर BC 4. तर ABCच्या किमती म्हणजे त्या जागेवर त्या किमती ठेवायच्यात. एच्या जागेवर ए, बीच्या जागेवर बीची जी असेल ती आणि सीची. तर या किमती अनुक्रमे कोणत्या आहेत? अनुक्रमे म्हणजे काय की पहिल्यांदा ही एची किंमत असेल, बीची असेल, सीची असेल, या सिक्वेन्सनं. आता आपण काय करूया पहा, या ठिकाणी 6a आहे, 6a गुणिले 8 बरोबर BC आणि 4 आहे. मग ए पहिला पर्याय ठेवून बघू. 6 3 गुणिले 8 बरोबर बी काय आहे 5, सी काय आहे 0 आणि 4. इथं गुणाकार विनाकार काही करायचा नाही, त्याच्या जाग्यावर त्या किमती ठेवायच्या. मग ह्याचा गुणाकार करून जर एवढं आलं तर समीकरणाच्या दोन्ही बाजू बरोबर आहेत. 8 त्रिक 24ला 4, हातचे आले 2, 8 सक 48 आणि 2 49 50 बरोबर 504. पहिल्याच ट्रायलमध्ये आपल्याला उत्तर सापडलेलं आहे, पहिल्याच ट्रायलमध्ये. म्हणजे ABCच्या किमती अनुक्रमे काय आहेत? ए म्हणजे 3, बी म्हणजे 5 आणि सी म्हणजे 0 या आहेत. या किमती त्यांच्या जागेवर जर आपण ठेवल्या तर हे समीकरण काय होतं बरोबर येतं. बऱ्याच वेळी मुलांना इथं कन्फ्यूज होतं, 6 आणि 1 आहे म्हणजे मधात गुणाकार असेल का? नाही, इथं त्याची किंमत तिथं ठेवायची आहे. 6 आणि 3 याची 3 किंमत ठेवली की 6.3 63 होते. मात्र इथं गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे म्हणून त्याला 8 न गुणायचे. 63 गुणिले 8 बरोबर 504 झालं. आणि इथं बीच्या जागेवर 5 ठेवलं, सीच्या जागेवर 0 ठेवलं, 3 हे सुद्धा 504 आलं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सराव संच 7.2 स्वाध्याय जो आहे नवोदयमधला हा आपण पूर्ण सोडवलेला आहे. 7.1 7.2 हे पूर्ण पदावलीवर आधारित उदाहरणं आहेत, ती संपूर्ण सोडवली आहेत. तुम्ही पहा, स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. प्रत्येक उदाहरण लिहायचं आणि अगोदर पाहायचं, मग स्वतः सोडवून पाहायचं. उत्तर आल्यानंतर पुढच्या उदाहरणाकडे जायचं. अशा प्रकारे व्हिडिओ माझा सलग न पता पॉज करू व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला ते उदाहरणं येतील आणि तुम्हाला असा फील येईल की तुम्ही वर्गात बसून शिकत आहात. त्या पद्धतीनं निश्चितच तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.